जाती व्यवस्थेमुळे असणारी सामाजिक विषमता, ही विषमता, ही जाती व्यवस्था आपल्याला इतकी क्रूर करते की आपण एका छोट्या मुलाच्या भावविश्वाला सुद्धा मोकळं सोडत नाही, उद्ध्वस्त करून टाकतो. आणि ते इतक्या टोकाला जाऊन उद्ध्वस्त करतो की तो मुलगा जगावरती सतत रागावलेला राहतो. याचं नुकसान समाजाला होतं, देशाला होतं, आपल्या स्वतःला होतं, प्रत्येकाला होतं. ही चूक वर्षानुवर्ष हा देश करत आलाय. ह्याची जाणीव फॅन्ड्री करून देतो. आपल्या बाजूला जे काही बिघडतंय, जे काही चुकीचं चाललंय, त्याची जाणीव आपल्याला अनेक वेळेला होते. आवश्यकता आहे बदल घडवण्याची. निलेश निमकर हे भारतामधले एक अत्यंत उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी माझी भेट झाली. सुदैवाने त्यांच्याबरोबर 1 वर्ष मी काम केलं आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण एक संस्था सुरू करावी. क्वेस्ट ही जी संस्था आहे ही शिक्षणाच्या दर्जावरती काम करते. क्वेस्टनी ठरवलेलं आहे की सध्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत महाराष्ट्रात, जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम बरोबर काम करायचं, त्या सिस्टीममध्ये जाऊन काम करायचं. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबरोबर, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांबरोबर क्वेस्ट काम करते. शैक्षणिक साधनं तयार करणं, जी मुलं मागे पडलेली आहेत त्यांना रेमेडियल प्रोग्राम्स देणं, अंकुर सारखा अंगणवाडीचा एक कार्यक्रम तयार करणं, असे अनेक कार्यक्रम क्वेस्ट राबवते. हे काम असं आहे की जे प्रत्यक्ष दाखवता येत नाही. मोठमोठ्या इमारती ह्याला लागत नाहीत, मोठमोठे कम्प्युटर्स ह्याला लागत नाहीत, किंबहुना ह्याला गणवेश लागत नाहीत. ह्याला लागतात माणसं, ह्याला लागतात चांगले शिक्षक, ह्याला लागतं चांगलं ट्रेनिंग. चांगला माणूस, त्याला लागणारं ट्रेनिंग हे दाखवता येत नाही, पण त्याला खूप पैसा लागतो. कारण माणसांमधली गुंतवणूक ही शेवटपर्यंत टिकणारी गुंतवणूक असते. कारण एक शिक्षक अनेक विद्यार्थी तयार करत असतो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेला मदत करणं हे समाजामध्ये असलेल्या अनेक समस्यांना समूळ उपटून टाकायला मदत करण्यासारखं आहे. जर क्वेस्टला तुम्हाला मदत करायची असेल तर धनादेश क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट या नावाने पाठवा. जिथे पाठवायचा आहे तो पत्ता तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीन्सवरती तुम्हाला दिसतोय. क्वेस्टबद्दल जर आणखीन माहिती हवी असेल तर quest.org.in या वेबसाईटवरती जरूर जा. जाणीव झाली आहे, बदल करूया. फॅन्ड्री.